तलाठी परीक्षेच्या तपासणीत सावळा गोंधळ. तलाठी सर्वांगासाठी विभागीय दुय्यम सेवा परीक्षा डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मात्र हा निकाल संशयास्पद असल्याची चर्चा. तलाठी म्हणून कार्यरत असताना वेतनवाढीसाठी दुय्यम सेवा परीक्षा देणे तलाठ्यांसाठी अनिवार्य असते. त्यानुसार तलाठी सर्वांगासाठी दुय्यम सेवा विभागीय परीक्षा 26 व 27 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडली. महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा नियम 1997 अंतर्गत जिल्हाधिकारी यांना परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील 39 तलाठ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. एकूण 200 मार्काची लेखी परीक्षा होती. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 100 गुण प्राप्त करणे आवश्यक होते. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. एकूण 39 उमेदवारांपैकी 14 उमेदवार उत्तीर्ण झाले. यामध्ये प्रथम संधीमध्ये 10 जण उत्तीर्ण झाले तर सुट्टीचा फायदा घेऊन 4 उमेदवार उत्तीर्ण झाले. तसेच 25 उमेदवार अनुत्तीर्ण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र अनुत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांनी या परीक्षेच्या पेपर तपासणीवर आक्षेप घेतला असून निकाल संशयास्पद असल्याचे सांगितले. जे उमेदवार अधिकाऱ्यांच्या जवळचे आहेत तसेच नातेवाईक आहेत त्यांना या परीक्षेत जास्त गुण देऊन उत्तीर्ण केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.